सांगली महानगरपालिकेने संभाव्य मान्सून लक्षात घेता नाले सफाईला सुरुवात केली आहे। आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत शेरीनाला पुलानजीक नाले सफाई कामाला सुरुवात करण्यात आली। एकूण 1.5 महिन्यात 65 किलोमीटरचे नाले सफाई महापालिकेमार्फत स्वच्छ केले जाणार आहेत। यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर करून नाले सफाई करण्यात येते आहे। नाले सफाईचे कंत्राट स्वप्नील सर्जे यांच्या फर्मकडे देण्यात आले आहे। या सफाईसाठी जेसीबी पोकलंडसह आधुनिक मशिनरी नाल्यात उतरवून स्वच्छता केली जाते आहे। 1.5 महिन्याच्या आत महापालिका क्षेत्रातील 65 किलोमीटर अंतरावर हे नाले स्वच्छ केले जाणार आहेत। मान्सूनपूर्वी नाले सफाई पूर्ण होणार असल्याने संभाव्य आपत्तीमध्ये शहरात साचलेलं पाणी हे वेळीच नदीला मिसळण्यास मदत होणार आहे। सांगली मिरज कुपवाडच्या वतीने नाले सफाईचं काम जे मान्सूनपूर्व केलं जातं त्याची सुरुवात आज झालेली आहे। सुरुवात वेळेच्या नंतर जरी झाली असेल तर आम्ही तातडीने 31 मेच्या नाले सफाई पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत। यामध्ये जास्त करून ज्यामुळं पाणी नागरी वस्तीत घुसतं ते असे 4 आम्ही पॉईंट्स निश्चित केलेले आहेत। आता इथं करणार रोड आहे, त्याच्यानंतर शामराव नगर आहे, मंगळवार बाजार आहे, मिरजेचा ओढा आहे, असे 4ही ठिकाणी ॲट ए टाईम आज ही नालेसफाई सुरू केलेली आहे। आणि जे काही खास करून जिथून पाणी येतं ते तातडीनं पहिला आम्ही ते पूर्ण करत आहोत आणि 31 मार्चात पूर्ण सफाई होईल अशा दृष्टिकोनातूनच आमचं नियोजन आहे।